रामकृष्ण हरी या अभंग सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये चौथ्या अभंगाचं चिंतन आज आपण करतो आहोत. हे अभंग चिंतन साधकांना, कीर्तनकारांना जे वेदांताचे अभंग आहेत आणि जे कीर्तनासाठी घेतले जातात त्याचा अर्थ कीर्तनकारांना माहीत नसतो आणि तरीही त्याच्यावर कीर्तन करतात आणि श्रोतेही कोरडे राहतात. तेव्हा श्रोत्यांना ह्याच्यातला भाव समजावा, कीर्तनकारांनाही यातला गंभीर भाव समजावा म्हणून हे आपण कीर्तन करतोय. चौथ्या दिवसाचा अभंग आहे. मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर. मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर. ठाव पुसले बूड पुसले, ओस ओसले देह भाव. ठाव पुसले बूड पुसले, ओस ओसले देह भाव. आला होता गेला पूर, धरिला धीर जीवनी. आला होता गेला पूर, धरिला धीर जीवनी. तुका म्हणे अनादीचे, झाले साचे उजवणे. तुका म्हणे अनादीचे, झाले साचे उजवणे. याचा आपण थोडक्यात सरळ अर्थ बघूया. तुकाराम महाराज आपल्या भक्ती साधनेच्या फळावर म्हणजे आपल्या स्वरूप स्थितीमध्ये गेलेले आहेत आणि त्यांना बोध झालेला आहे. भगवंताच्या भक्तीमुळे त्यांना भगवंताने आत्मज्ञानाच्या, स्वरूपज्ञानाच्या उच्च स्थितीवर बसवलेला आहे आणि त्या उच्च स्थितीमध्ये त्यांना आलेला झालेला जो बोध आहे, हा बोध तुमच्या आमच्यासारख्या साधकांना ते समजावून सांगतायत. ते सांगतायत की मरण सगळ्यांना मारत असतं, मरणाला मारणारा कोण नाही आहे, पण मी मात्र मरणाला मारलेला आहे. मरण माझे मरून गेले, माझं मरण मरून गेलेलं आहे, आता मला मरण नाही आहे. मरण मेल्यामुळे मी पण अमर झालेलो आहे, मला अमरत्वाचा साक्षात्कार झालेला आहे, मी अमर आहे असा मला अनुभव आलेला आहे. याच्यासाठी काय करावं लागलं? ठाव पुसले बूड पुसले, ओस ओसले देह भाव. अर्थात जन्म मरण हे पाप पुण्याने होतात, पाप पुण्य हे कर्माने होतात, कर्म हे अभिमानाने होतं. अहंकार, अभिमान, मी अधिकारी आहे, मी कर्म करणार आणि मला कर्मफळ भोगायला मिळालं पाहिजे, हा जो अभिमान आहे, हा अभिमान याला ठाव या शब्दाने म्हटलेलं आहे. हे अभिमानाला मी पोचून टाकलं, खलास करून टाकलं, संपवलं.
आता हा अभिमान ज्याच्यावर उभं राहतं ते मूळ अज्ञान. ह्याला बूढ शब्दाने म्हटलेलं आहे. ह्या बूडाला पण मी काय केलेलं आहे, संपवलेलं आहे. मरणाला मारायचं आहे तर अहंकारालाही मारावं लागतं, आणि अहंकार ज्याच्यामधून उभं राहिलेलं ते अज्ञानालाही मारावं लागतं. त्याच्यामुळे ठाव पोचले, मूड पोचले. आणि ओस ओसले, या सगळ्यामुळे काय झालं, ओस ओसले देहभाव. देहभाव म्हणजे मी स्थूल देह आहे किंवा मी सूक्ष्म देह आहे, असा आपला जो अभिमान असतो किंवा तादात्म्य अध्यास असतो, हा अध्यासही मी काढून टाकलेला. मी आता निश्चय केलेला आहे की मी स्थूल देही नाही आणि मी सूक्ष्म देह आहे नाही. आता तर मी ज्ञानाने हे माझे देहभाव उसरलेले आहेत आणि माझं मरण जरी मारून टाकलेलं आहे, मरण माझं मरून गेलेलं आहे, तरी माझ्यावर देखील महापूर आला होता गेला पूर, धरिला धीर जीवनी. माझ्यावर देखील संसाराचा महापूर आला होता आणि त्या संसाराच्या महापुरामध्ये मी देखील बुडून जातो की काय अशांतरेने मला भीती वाटत होती. परंतु साधू संत आणि सज्जन सोयरे यांच्यावर विश्वास ठेवून मी धीर धरून राहिलो. मी परमात्म्यावर, भगवंतावर अटळ अशी श्रद्धा धरून राहिलो आणि मला भगवंताने मग धीर दिला. शेवटी सांगतायत की मला जे हे आत्मस्वरूपाचं जे भान आलेलं आहे ते केवळ आताच नाही, आत्ताच मला बोध झाला आणि मी आत्मस्वरूपाला पोचलो असं नाही आहे. तर मी पहिल्यापासूनच ह्या आत्मस्वरूपामध्ये होतो आणि तिन्ही काळामध्येही मी आत्मस्वरूपामध्येच होतो. आत्ताच मला अनुभव माझ्या स्वरूपाचा झालाय असं नव्हे, तर पूर्वी देखील तो होता, पण मध्ये अज्ञानाचा महापूर आल्यामुळे मी त्याच्यामध्ये बुडून गेलो होतो आणि आपल्या स्वरूपाला मी विसरून गेलेलो होतो. पण आता हा जो माझ्या जीवनामध्ये प्रकाश पडलेला आहे, झाले साचे उजवणे म्हणजे प्रकाश, बोध, हा जो सत्यबोध झालेला आहे, याच्यामुळे माझं जीवन बदललेलं आहे. मी कृतकृत्य झालेलं आहे, दुःख दूर झालेले आहेत, क्लेश संपलेले आहेत आणि माझ्या जीवनामध्ये शांती आणि समाधान मला मिळालेलं आहे. हा झाला अभंगाचा साधा सुधा सरळ अर्थ. आता आपण एक एक चरणाला धरून बघूया. या लोकाला मर्त्यलोक म्हटलं जातं. मर्त्यलोक याच्यासाठी म्हणावं लागतं कारण ह्या लोकाचे जे निवासी आहेत सगळे प्राणी आणि त्याच्यामध्ये प्राधान्याने मुख्य मनुष्य हा मरणशील आहे. मरणशील म्हणजे मरण स्वभावाचा आहे. मरण स्वभावाचा आहे म्हणजे मरतोच. आणि शास्त्र देखील स्पष्टपणे सांगून देतात की मरण ही अटळ आहे आणि जन्मही अटळच आहे.
मेला तरी जन्म होतो आणि जन्मला तरी मरण होतच होतं. मरण हे कोणालाच आवडत नाही. मरणाची सर्वांनाच भीती वाटते. मरणाचं नुसतं नाव ऐकल्यावर देखील प्रत्येक जण चळचळा कापायला लागतो. आणि प्रत्येकालाच वाटत असतं मरण हे आयुष्यभर मरमरून कमावलेल्या सर्वस्व ओढून येतं. आयुष्यभर मरमरून जोडलेली माणसं, आयुष्यभर मरमरून केलेली कमाई, आयुष्यभर जमा केलेलं धन, द्रव्य, इस्टेट, जमीन, जायदाद, या सगळ्यापासून मरण एका क्षणामध्ये जीवाला नागून टाकतं. आणि म्हणूनच भली माणसं, मोठी माणसं या मरणाला घाबरतात. प्रत्येकाचा असा समज झालेला आहे की मरण हे अटळ आहे आणि मरणाला मारणारा कोणीही नाही. मरण आपण टाळू शकत नाही. मरण आपल्याला मारणारच आहे हे आपण धरून चालत असतो. आणि त्यामुळे प्रत्येक जीवाला मरणाची भीती असते, भयच असतं. यावर तुकाराम महाराज मात्र सांगतात की नाही, असं नाही आहे. आपल्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतोय, मला साक्षात्कार झालेला आहे की साधक हो, तुम्ही तुमच्या मरणाला मारू शकता. तुम्ही तुमच्या मरणाला मारण्याचा पराक्रम तुम्ही करू शकता. मरणाला आपण मारू शकतो, आपण अमर होऊ शकतो, हे तुकाराम महाराज स्वतःच्या अनुभवाने सांगतायत पहिल्या चरणामध्ये. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. याचा अर्थ थोडंच आहे. माझं मरण मरून गेलेलं आहे आणि मी असा पराक्रम केलेला आहे की माझ्या मरणाला मी मारलेला आहे. आणि हे मरणाला कोणी मारू शकत नाही. मरण हे अटळच आहे. ही जी दृढ भावना प्रत्येक जीवाची झालेली असते आणि प्रत्येक जीव जो मरणाला भीत असतो त्याला तुकाराम महाराज सांगतात, नाही, आपण मरणाला मारण्याचा पराक्रम करू शकतो आणि अमरही होऊ शकतो. थोडक्यात हे आपल्याला मर्त्य जीवाला, मरणाला भिणाऱ्या जीवाला तुकाराम महाराज आपल्या अनुभवाच्या आधारे धीर देत आहेत, धैर्य देत आहेत, हिंमत देत आहेत, समजून सांगतायत. एका ठिकाणी सुद्धा म्हणतायत, अमराहा खरे की खोटे, पहा खरे की खोटे. अमराहा पहा खरे की खोटे. तोच भाव या ठिकाणी आहे. एक पहिल्या प्रथम आपण जर विचार करत गेलो की जीवाला मरणाचं भय का वाटतं,
जीवाच्या पाठीमागे ही मरणाची भीती का आलेली आहे? जीवाच्या पाठीमागे हे जन्म, त्याच्या पाठीमागे मृत्यू, पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, अशा तऱ्हेचं जन्म मरणाचं हे साकडं किंवा ज्याला भवसागर म्हणतात, हा भवसागर का म्हणून लागलेला आहे? हे जर आपण समजलं की ते या अज्ञानामुळे लागलेलं आहे. मग हे अज्ञान कशा तऱ्हेने आहे हे आपण पाहूया. ज्या वेळेला अविद्येमध्ये, अज्ञानामध्ये किंवा जीवाच्या बुद्धीमध्ये ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब पडतं, त्या प्रतिबिंब म्हणा किंवा त्याला आभास म्हणा, ह्या प्रतिबिंबाला बुद्धीसह प्रतिबिंब आणि आभासालाच जीव असं म्हटलं जातं. आता हा जो आभास बुद्धीमध्ये पडलेला आहे, बुद्धीमध्ये भासतो आहे, त्याच्या सहवासामध्ये सदैव तो कोणाच्या सहवासामध्ये असतो? तर इंद्रिय, मन, बुद्धी आणि देह यांच्या सहवासामध्ये तो असतो आणि यांच्याच प्रभावाखालीच तो असतो. त्याच्यामुळे जे काही क्रियाकलाप ह्या इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण आणि देह यामध्ये जे काही भोग होतात, जे काही क्रियाकलाप होतात, जी काही जीवन मरण होतात, ही सगळी वस्तुता त्यांची असताना देखील हा आपल्यावर घेत असतो. जशा तऱ्हेने शेजारच्या घरी कोणी माणूस मेलं की त्याचं सावट आपल्या घरावरही पडतं आणि श्राद्ध होईपर्यंत माणसं ज्या वेळेला भेटायला येतात, सगळं विचारपूस करायला येतात, त्याबरोबर ज्या घरामध्ये माणसं मेलेली असतात ती माणसं रडत असतात. त्यांना समजावण्यासाठी शेजारी माणसांना सुद्धा घोळक्याने जाऊन त्याला सांत्वन देण्यासाठी जावं लागतं. अर्थात शेजारच्या घरामध्ये मरण झालेलं असतं, पण त्याचं सावट आपल्या घरावरही जशा तऱ्हेने पडतं तशा तऱ्हेने वास्तवात देहाचा जन्म होतो, स्थूल देहाचा जन्म होतो आणि स्थूल देहच मरत असतो. जन्म आणि मरण हे वास्तवता कोणाचं असतं? देहाचंच असतं. पण या देहाशी जसे आपण शेजाऱ्याशी जवळीक केलेली असते तशा तऱ्हेने या देहाशी या आभासाची अत्यंत जवळीक झाल्यामुळे देहाचा जन्म झाला की हा म्हणतो हा माझा जन्म झाला. देहाचं मरण झालं की हा म्हणतो की मी मेलो. देहाला दुःख झालं की हा म्हणतो मला दुःख झालं. देह आजारी पडला की हा स्वतःला म्हणतो की मी आजारी झालेलो आहे. ह्याला म्हणतात, ह्या अशा तऱ्हेच्या गोष्टीला काय म्हणतात? देह तादात्म्य काय म्हणतात? आत्म्याचा देहभाव. आत्मा इंद्रिय, मन, बुद्धी, देहाशी तद्रूप झालेला आहे आणि हा देहाशी तद्रूप झाल्यामुळे, देह मेल्यामुळे तुमच्यावर मर्त्य अशा तऱ्हेने शिक्का लागतो.
तेव्हा तुम्ही मरते का म्हणता? तुम्हाला मरणाचं भय का होतं? तर देह तुमच्याशी भिन्न असताना देखील तुम्ही अज्ञानाने न जाणता देहाशी तादात्म्य करता, देहालाच मी अशा तऱ्हेने मानता. मग देहाचं जन्म मरणाचं ओझं तुमच्यावर होतं. तुम्ही जन्मता, तुम्ही मरता. याला मूळ कारण कोण आहे? अज्ञान आहे. पण हा देहाचं तादात्म्य किंवा देहभाव हा आपण टाळू शकतो का? याला आपण दूर करू शकतो का? त्याचं उत्तर आहे हो. तुकाराम महाराज सारखे, ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत, सज्जन, सोयरे, देवभक्त, ज्ञानी, तत्वदर्शी असल्या श्रेष्ठ लोकांच्या सहवासामध्ये आल्यानंतर ते आपणाला सांगतात की घाबरू नकोस, तुला घाबरण्याचं काय कारण नाही आहे. हे सगळं जे होत आहे हे तू आपलं मानलेलं आहेस, देहाला मी मानलेलं आहेस म्हणून झालेलं आहे. मग काय करू? आजपासून तू देहाला मी मानणं सोडून दे. मग देहाला मी मानणं सोडून दिलं तर मी हा अभिमान कोणामध्ये तरी करावा लागेल ना. मग मी सद्घन, चितघन, आनंद घन, शुद्ध, बुद्ध, मुक्त आत्मा आहे असं म्हणायला लाग. तू आजपासून स्वतःला देह म्हणण्याचं टाकून दे आणि आजपासून निर्णय कर की साधू संत सांगतायत, सज्जन सोयरे सांगतायत, संत सांगतायत, देवही सांगतोय, वेद पुराण सगळेजण सांगतायत, म्हणून मी आजपासून देह नाही, मी आजपासून आत्मा झालेलो आहे. मी जन्म मारणारा देह नाही, मी जन्मणाराही नाही, मी मरणाराही नाही, मला मरण नाही, मी नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे, असंच आहे. आता ही गोष्ट जर तुकाराम महाराज सारखा कोणी उत्तम विरक्त माणूस असेल, उत्तम विवेकी माणूस असेल आणि उत्तम मुमुक्षू माणूस असेल, उत्तम अधिकारी असेल, तर तो ताबडतोब म्हणतोय की तुम्ही संतजन, तुम्ही कधीच खोटं बोलणार नाही आणि माझं अकल्याण तुम्ही कधीच करणार नाही. तेव्हा तुमचं वचन जे आहे ते खरंच आहे, मी शिरोधारी आहे. आजपासून मी म्हणतोय की देह मी नाही आहे आणि मी कबूल करतोय की मी आत्मा आहे. ज्या क्षणी तुम्ही हा बोध तुम्हाला होतोय की तुम्ही देह नाही आहे, तुमचं स्वरूप आत्मा आहे, तुम्ही आत्मा आहेत, या क्षणी तुम्ही जशा तऱ्हेने मुलगा सांगतोय आई वडिलांना की आता आम्ही दोघं वेगळं राहणार आहोत, वेगळं राहणार आहोत म्हणजे काय? म्हणजे तुमचं ओझं आम्ही वाहणार नाही, माझी बायको वाहणार नाही, आम्ही आमच्या पुरतं दोघा माणसाचं जे काय करायचं ते करून खाऊ, राहायचं तर उपाशी राहू, खायचं तर खाऊ, चांगलं खाऊ, पण तुमचं ओझं आम्ही घेणार नाही, आमचं आम्हाला करू द्या. तशाच तऱ्हेने या ठिकाणी देहभावापासून आत्म्याची फारकत झाल्यानंतर हा भाव होतो की देहाचं ओझं देहाने व्हायचं आणि आत्म्याचं ओझं आत्म्याने व्हायचं. देवाचं ओझं काय? जन्म मरण हे सगळं देहाची ओझं आहेत आणि आत्म्याचं ओझं काय? निरुपाधिक सच्चित आनंद स्वरूप चैतन्य स्वरूप असणं हे देहाचे धर्म आहेत.
हे धर्म ज्या क्षणी तुम्हाला कळू येतात त्याच क्षणी तुम्ही काय करता? तुम्ही तुमचं मरण नाकारता. मरण देहाचं आहे, मरण माझं नाही. मी सद्घन चिद्घन आनंदघन आत्मा आहे आणि नित्य आहे. तुम्ही स्वतःला एकदा नित्य म्हटला की तुमचं मर्त्यपण पुसलं जातं. आणि हे मर्त्यपण ज्या क्षणी तुम्ही पुसता त्याच क्षणी तुम्ही अमर बनता. जर तुम्ही मर्त्यपणाला कवटाळून राहिलात तर तुम्ही कधीच अमर बनत नाही. आणि तुम्ही मर्त्यपणाचं गोंगड ज्या क्षणी फेकून देता त्याच क्षणी तुम्ही अमर होताय. तुम्ही मारक मरणाला मारू शकता. तुमची मृत्यूपासूनची भीती कमी होऊन जाते आणि तुम्ही स्वतःला अभिमानाने ह्या देहभाव संपल्यानंतर ह्या देहभावाच्या अभावाने मी अमर झालो. मग तुम्ही देवाच्या कृपेने, गुरुच्या कृपेने, ज्ञानदेव जसे तऱ्हेने म्हणतायत तशा तऱ्हेने ज्ञानदेव म्हणे आता उद्धरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. हे जशा तऱ्हेने उद्गार येतात तशाच तऱ्हेने तुमच्याकडून देखील हे तुकाराम महाराज देखील आपले हे उद्गार करतात. मरण माझे मरून गेले आणि मज केले अमर. ह्या मरणाच्या मरणाने मी अमर झालेलो. मरणाचा तुम्ही अभाव केला तर त्याच क्षणी तुम्ही अमर बनता. त्या मरणाच्या अभावानेच तुम्ही अमर झालो आणि हे मरणाचा अभाव तुम्हाला सद्गुरूच्या कृपेने किंवा देवाच्या कृपेने झालेला असतो. हा देहाचा जो तादात्म्याचा ध्यास आहे तो त्याचा अभाव कसा काय होतोय त्याचं कारण सांगतायत दुसऱ्या चरणामध्ये. ठाव पोसले बूड पोसले, ठाव पुसले बूड पुसले, ओस ओसले देह भाव. अर्थात जो कर्माचा अभिमान हा कर्माचा ठाव आहे आणि कर्माच्या अभिमानाचं बूड म्हणजे मूळ, हे मूळ अज्ञान आहे. बघा, अभिमान हा तुम्हाला जन्म मरण मिळतं हे पाप किंवा पुण्यामुळे मिळतात. पाप आणि पुण्य हे संस्कार आहेत आणि हे संस्कार कर्माने होतात. कर्म कशाने होतं? अहंकाराने, अभिमानाने होतं. अहंकार आणि अभिमान काय? तर मी अधिकारी आहे, मी कर्म करू शकतो आणि मला कर्माचं फळ भोगायचं आहे, हा अभिमान आहे. आणि हा अभिमान कशामुळे येतो? आपलं स्वरूप न कळल्यामुळे, अज्ञानामुळे येतो. तर अभिमान हा ठाव आहे आणि मूळ अज्ञान हे बूड आहे, हे आपण लक्षात घ्यावं. आणि आपलं जन्म मरण टाळायचं असेल
आणि आपणाला जिथे जीज मुक्तीचा सोहळा भोगायचा असेल तर तुम्हाला अभिमानावर आघात करावाच लागतं, अभिमानाला पुसून टाकावं लागतं. आणि अभिमानाचं जे मूळ आहे म्हणजे बूड आहे, जी मूळ अविद्या आहे, ही तुम्हाला पुसून टाकावं लागतं. आपण जी अनंत जन्मामध्ये अनंत कर्मे करतो, त्या अनंत कर्माचे संस्कार पाप पुण्यरूप होतात आणि त्याच्या म्हणूनच जन्म मरण आपल्याला प्राप्त होतं. ही सगळी शृंखला आहे. ही शृंखला अज्ञान ते जन्म मरण इथपर्यंत असते. आणि ही शृंखला तोडण्याचा प्रकार तुम्हाला करावा लागतोय. आणि हे शृंखला तोडण्याचं म्हणजे शृंखलातल्या मधल्या ज्या कड्या आहेत, पहिली कड आहे हे अज्ञान आहे, अविद्या आहे, याला बूड म्हटलेलं आहे. आणि जो अभिमान आहे ज्याच्यातून कर्म उभे राहतात त्याला ठाव फुटलेला आहे. बोधाने हा तुमचा ठावही पुसला जातो आणि हे बूडही पुसलं जातं. अज्ञान संपलं की तुमचा अहंकारही संपतो. अहंकार संपला की जे सूक्ष्म देह आहे ते देहही सूक्ष्म देही संपून जातो. आणि अज्ञान संपलं, बूड संपलं की पंचमहाभूतही संपून जातात. पंचमहाभूतातून तुमचा आलेला हा जो स्थूल देह आहे, हा स्थूल देहही काय होऊन जातो, संपून जातो. ओसले देह भाव. बोधामुळे स्थूल देह आणि सूक्ष्म देह ह्या दोन्ही गोष्टी बोधामुळे संपून जातात. आणि तुम्ही जन्म मरणाचं ठाणही पुसता आणि त्याचं बूडही उखडून काढतात. तेव्हा दुसऱ्या चरणामध्ये ठाव पुसले, बूड पुसले, ओसले देह भाव हे सांगितलेलं आहे. आता आपले काही स्मरण तुकाराम महाराज करतायत आणि आपला प्रवास या बोधापर्यंत कसा झालाय हेही सांगतायत. तिसऱ्या चरणाने आला होता गेला पूर, आला होता गेला पूर, धरून या धीर जीवनी, धरून या धीर जीवनी. तुकाराम महाराज सांगतात की हे ज्ञान, हा बोध, माझ्या स्वरूपाचा बोध होण्याच्या पूर्वी मी देखील अज्ञानी होतो. आणि माझ्या जीवनामध्ये सुद्धा हा संसाराचा महापूर माझ्या जीवनामध्ये सुद्धा आलेला होता. मग प्रत्येक मनुष्या जीवनामध्ये देखील बोध होण्यापूर्वी असंच असतं. आपण लहान असतो, आपली काही समज नसते, आपल्याला समजत नसतं, आपण फार मोठे प्रगल्भ झालेलो नसतो.
आई वडील जे सांगतात ते आपण ऐकतो. आई वडिलांना जे पूर्व त्यांच्या आजोबा आजानी पणजोबा पंजाने केलेलं आहे तसंच वाटतं. आपण विशिष्ट वयामध्ये आलो की आपल्याला माहीत नसताना आपल्या गळ्यामध्ये एखादी मुलगी टाकली जाते, त्याला आपण पत्नी म्हणतोय, तिच्यापासून आपल्याला मुलं होतात. त्या मुलांच्या पालनपोषणात, दुखण्या खुपण्यामध्ये, शिक्षणामध्ये, त्यांच्या लग्नामध्ये, त्यांच्या बाळंतपणामध्ये, त्यांच्या नातरुणामध्ये आपला सगळा जीव काय करून जात असतो, खपून जात असतो. आणि केव्हा आपण आयुष्याच्या अंताला आलो आहे हे आपणाला कळत नसतं. यालाच म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, आला होता गेला पूर. माझ्या जीवनामध्ये देखील हा संसाराचा महापूर अचानक अत्यंत थोड्या काळामध्ये आलेला होता. पण मी त्याच्यामधून तरलो कसं, तर संत आणि सोयऱ्यांनी मला समजावून सांगितलं. त्यांनी माझ्या जीवनामध्ये वैराग्य उत्पन्न केलं. त्यांनी मला माझा रस्ता दाखवला. मी देखील त्यांचं म्हणणं समजून घेतलं आणि हे बरोबर आहे, माझा रस्ता बरोबर आहे अशा तऱ्हेने मी ठरवला. जन धन तन केले तृणाहुनी समान, अशा तऱ्हेने आपल्या जीवनामध्ये आपली माणसं, आपले लोक, आपले धन आणि आपलं शरीर या कशाचीच मी काळजी केली नाही. कारण माझ्यामध्ये एवढंच वैराग्य होतं की हा सगळा पूर मी ओसरून टाकला. आला होता गेला पूर. साधू संतांच्या सहवासाने, त्यांच्या उपदेशाने माझ्या जीवनामध्ये आलेला हा महापूर विरून गेला. आणि मग साधू संतांच्याच उपदेशामुळे धरिला धीर जीवने, म्हणजेच काय, हा सगळा पूर येत असताना, त्याच्यामध्ये मी गटांगळ्या खात असताना, अनंत क्लेश भोगत असताना देखील मी एक गोष्ट मात्र निश्चित करून ठेवली, धरिला धीर जीवन. जीवाचं जे जीवाचं जे जीवन आहे म्हणजे भगवत तत्व आहे, ब्रह्मतत्व आहे. निर्गुण निराकार तत्वज्ञानी लोकांसाठी ब्रह्मतत्व, सगुणाचे पाठेराखे आहे त्यांच्यासाठी भगवत तत्व हे जीवाचं जीवन आहे. ह्या जीवाच्या जीवनाला, भगवत तत्वाला मी धैर्य धरून, मिठी मारून राहिलो. त्याच्यामुळे मी माझ्या स्वरूपामध्ये राहिलो, मी भगवत तत्वाशी जवळ करून राहिलो. आणि हा पूर जरी आलेला असला, मी त्याच्यामध्ये गटांगळ्या खात जरी असलो, मी आता बुडतो की काय अशी माझी भीती असताना देखील मी संतवचनाच्या आधाराने जीवाच्या जीवनाला म्हणजे ब्रह्मतत्वाला, म्हणजे माझ्या स्वरूपाला धरून राहिलो आणि मी वाचलो. मी या महापुरामध्ये देखील माझं आत्मस्वरूप विसरलो नाही. चैतन्य रूपाने मी काय केलं, अढळ राहिलो. याच्या पुढे अभंगाच्या शेवटामध्ये, चौथ्या चरणामध्ये, हे जे आपणाला झालेला बोध, आपणाला झालेला साक्षात्कार, आपल्याला झालेला
स्वरूपाचा अनुभव याचं स्वरूप काय सांगतायत ते सांगतायत. तुका म्हणे अनादीचे, तुका म्हणे अनादीचे झाले साचे उजवणे. उजवणे म्हणजे प्रकाश आहे, साचे म्हणजे सत्य झाले, हे सत्य झाला. तुकाराम महाराजांचा हा शेवटला चर समजून घ्यायचा असेल तर एका दृष्टांताला आपणाला लक्षात घ्यावं लागतं. अंधारामध्ये आपण चालत असताना समोर एक दोरीची तुकडी पडलेली आहे, पण ती दोरीची तुकडा आहे असं आपल्याला माहीत नाही. ते सर्पासारखं दिसतंय. त्याच्यामुळे आपण दचकतो, उडी मारतो, ओरडाओरडी करतो, दीपक आणतो, टॉर्च आणतो, बॅटरी आणतो आणि त्या काळ्या दिसणाऱ्या गोष्टीवर झोत टाकतो. झटकन आपल्याला समजतं अरे आपण फसलो. ही दोरी आहे. ज्यावेळेला सर्प होता त्यावेळेलाही ती दोरी आहे, सर्प नव्हता त्यावेळेलाही ती दोरी आहे आणि भविष्य काळामध्ये ती दोरीच राहणार आहे. त्याच्यामुळे ती कायम दोरी आहे. हा त्रैकालिक निश्चय आपला झाला होतो. तुकाराम महाराज हीच गोष्ट आपणाला सांगतात की आता मला जो बोध झालेला आहे, माझ्या स्वरूपाचा बोध झालेला आहे, ही गोष्ट केवळ आताच झाला अशा तऱ्हेने नव्हे. मी आताच आत्मस्वरूपामध्ये आहे, देह नाही आत्मस्वरूप आहे. माझं मरण मरून गेलेलं आहे आणि मी अमर झालेलो आहे. हे आता बोधानंतर झालेलं अशा तऱ्हेची गोष्ट नाही आहे. मग काय, हे अनादी काळापासून मी असाच होतो. म्हणजे अनादी काळापासून मी ब्रह्मस्वरूपच होतो, मी आत्मस्वरूपच होतो, मी भगवत स्वरूपच होतो. ज्यावेळेला माझ्यामध्ये अज्ञान होतं त्यावेळेला देखील मी आत्मस्वरूप होतो आणि ज्यावेळेला आता भविष्य काळामध्ये ज्यावेळेला मी जाणार आहे त्यावेळेला देखील मी आत्मस्वरूपच ब्रह्मस्वरूपच होतो. माझी ब्रह्मस्वरूपता ही नित्यता आहे. मी नित्य ब्रह्मस्वरूपच होतो, आहे आणि असणार आहे. मग मध्ये काय झालं? मध्ये अज्ञानामुळे मी ब्रह्मस्वरूप नाही असं मला वाटत होतं. पण साधू सज्जन सोयरे आणि भगवत कृपा यामुळे मला बोध झाला आहे आणि तो बोध माझ्या नित्य स्वरूपाचा बोध झालेला आहे, माझ्या सर्वात्मकतेचा बोध झालेला आहे. मी पूर्वीही आत्मस्वरूप होतो, आताही आत्मस्वरूप आहे आणि पुढेही आत्मस्वरूप राहणार आहे. तुका म्हणे अनादीचे झाले साचे उजवणे. हा जो माझा प्रकाश, माझा बोध झाला, हा सत्य झाला. साचे म्हणजे सत्य झालं, हे कायम झाला, नित्य झालं. मी अनादी आणि नित्य काळापासूनच, पूर्व काळापासूनच वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये देखील मी नित्य सद्घन चितघन आनंद घन आहे. हे माझं मला स्वरूप कळलं आहे, त्याचे मला फायदे कळलेले आहेत. माझं मरणाचं भय नष्ट झालं, हा पहिला फायदा. दुसरा फायदा, जन्म मरण हा कायम आहे आणि हे तुमच्या पाठीमागे लागलेलं आहे आणि हा भवसागर आहे. ही गोष्ट मी आता विसरून गेलो. हे माझ्यासाठी थोतांड झालेलं आहे, हे माझ्यासाठी अंधश्रद्धा झालेली आहे. माझ्यासाठी भवसागर नाही, माझ्यासाठी मरण नाही असा माझा निश्चय झालेला आहे
माझ्या जीवनामध्ये प्रकाश पडलेला आहे. अनादी काळापासून मी नित्य स्वरूपाने आत्मस्वरूप आहे. त्याच्यामुळे माझ्या जीवनामधले सर्व क्लेश संपून गेले, सर्व दुःख संपून गेलेले, सर्व त्रास संपून गेलेले, सगळं श्रम संपून गेलेले आहेत, सगळे खेद आणि काळजा सगळ्या संपून गेलेल्या आहेत आणि मी माझ्या मुक्त स्वरूपाचा अनुभव करतो आहे. अशा तऱ्हेने ह्या अभंगाचं साधं सरळ अशा तऱ्हेचं सार आहे. हे तुम्हाला किती आवडतं हे बघा. आपल्या कीर्तनाच्या प्रारूपामध्ये मी काही हे सांगितलेलं नाही आहे. तुम्हाला भाव कळावा ह्या हेतूने सांगितलं आहे, ते तुम्ही गोड करून घ्यावं. याच्यानंतर हे चौथं चिंतन झालेलं आहे. पाचवा चिंतन, माझ्या लेखी देह मेला असो त्याला असेल गोष्ट न करी नाव मेघे गेलो दोघे खंडोनी. हा अभंगावर आपण चिंतन करणार आहोत. पाचवं चिंतन होणार आहे, सहावंही होणार आहे, सातवंही होणार आहे. तेव्हा सगळं तुम्ही सज्जन सोयऱ्याने हे सगळं गोड करून घ्यावं आणि याच्यावर जे कोणी कीर्तनकार आहेत, नवीन कीर्तनकार आहेत, नवीन साधक आहेत, ज्यांना समजतंय कळतंय, ह्याचा भावही समजून आलेला आहे, त्यांनी याच्यावर कीर्तन बेतावं. जी काही प्रमाणं आहेत आणि ते गोडपणे सादर करावं, सादरीकरण करावं. आणि या सादरीकरणाचा हा व्हिडिओ जर मला तुम्ही पाठवलात तर त्याचा आपण संग्रह पण करू शकतो. असू द्यात, एवढंच. रामकृष्ण हरी.